नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रामध्ये आपण दररोज आई भगवतीची सेवा करत असतो. दररोज काही ना काहीतरी आपण उपाय करत असतो. त्याचप्रमाणे उद्या आहे ललिता पंचमी आणि या ललिता पंचमीला सुद्धा आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, तो कुठला उपाय आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो तिथे जाऊन नक्की बघा. त्याचबरोबर आपल्याला शुक्रवारी एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीसाठी आणि अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, या उपायामुळे आपल्या घरामध्ये पैसा, वैभव, ऐश्वर आणि अखंड लक्ष्मी नांदते. त्यामुळे सर्वांनी हा उपाय करायचा आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर या शुक्रवारी आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं अनुष्ठान करायचं आहे. अतिशय प्रभावशाली ही सेवा नक्की सर्वांनी करायची आहे. त्याचबरोबर बघा, शुक्रवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या उपायामुळे घरामध्ये पैशाच्या संबंधी कुठल्याही प्रकारची जर काही अडचण असेल, कितीही मोठी पैशाची अडचण असेल तर ती नष्ट होते. तर काय आहे तो उपाय, चला जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला सर्वात अगोदर देवासमोर आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि आपल्या उजव्या बाजूला शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि अखंड 11 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या अखंड लवंगा घ्यायच्या, तुटलेल्या फुटलेल्या नको, अखंड घ्या. तर ही सेवा आपण दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता. शुक्रवारी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा. आता बसल्यानंतर 11 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे. जे महालक्ष्मी अष्टकम म्हणजे बघा, वैभव लक्ष्मीच्या पोथीमध्ये महालक्ष्मी अष्टकम दिलेला आहे. आता ज्यांच्याकडे नाही त्यांनी वर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, तुम्ही तिथे ते बघून सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बघा, महालक्ष्मी अष्टकम पठन करायला फक्त 1 मिनिट लागतो. तर 11 वेळा म्हणायला आपल्याला 11 मिनिटं लागतील. तर या महालक्ष्मी अष्टकम मध्ये देवीची 8 नावांचा उल्लेख केलेला आहे. तर ज्याला आपण अष्टलक्ष्मी असे म्हणतो. तर तुम्हाला काय करायचे आहे, बघा, 11 आपल्याला 2 वाट्या घ्यायच्या आहेत. एका वाटीमध्ये 11 लवंगा घ्या आणि दुसरी वाटी रिकामी ठेवा. तर आपल्याला काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये आपल्याला 1 लवंग घ्यायची आहे आणि आपल्याला 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. नंतर म्हणणं झाल्याच्या नंतर जी रिकामी वाटी आहे त्यामध्ये ती हातातील लवंग आपल्याला टाकायची आहे. परत दुसरी लवंग घ्यायची, परत 1 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि ती लवंग त्या रिकाम्या वाटीमध्ये टाकून द्यायची. याच प्रकारे आपल्याला 11 वेळा 11 लवंगा हातात घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे. तर बघा, आता बऱ्याच जणांना असं वाटेल की 11 लवंगा एकदाच जर हातात घेतल्या आणि 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तर चालेल का, तर असं चालत नाही. आपल्याला एक लवंग हातात घेऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. 1 हातात घ्यायची लवंग, 1 वेळेसच महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, परत ती खाली ठेवायची, परत दुसरी घ्यायची. पठण झाल्याच्या नंतर, आता बघा, पठण झाल्याच्या नंतर आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे, जो आपण देवासाठी वापरतो. तो छोटासा तुकडा घ्या, त्यामध्ये ह्या 11 लवंगा टाका आणि 11 लवंगाची आपल्याला एक गाठ मारायची आहे, एक पोटली तयार करायची आहे. आणि नंतर आता ही पोटलीचं काय करायचं, तर ही पोटली आपल्याला आपल्या बिझनेसच्या ठिकाणी ठेवायची आहे. आता तुमचा बिझनेस कुठल्याही प्रकारचा असो, दुकान, कपड्याचं, गाडा असो, कुठल्याही प्रकारचं, म्हणजे कितीही छोटा किंवा कितीही मोठा तुमचा बिझनेस असो, त्या ठिकाणी तुम्हाला जिथे तुम्ही पैसे ठेवता, म्हणजे गल्ला म्हणतो आपण, त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली, 11 लवंगा आपल्याला ठेवायच्या आहेत. आता ज्यांचा बिझनेस नाही आहे, जे जॉब करतात, त्यांनी काय करायचं, तर त्यांनी ही लवंगाची पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. आपल्या घरामध्ये आपण जिथे पैसे, दागिने वगैरे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. आणि बघा, जेव्हा आपण ही पोटली बांधू, तर बांधल्याच्या नंतर आपल्याला तिथे देवाच्या समोरच देवीला एक प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी, आरोग्य नांदू दे आणि विशेष म्हणजे माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू दे, अशी आपल्याला आई भगवतीला, आपल्या माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. बघा, महालक्ष्मी अष्टकमची ही सेवा सगळ्यात प्रभावी सेवा आहे. नवरात्रामध्ये आपल्याला ही सेवा करायचीच आहे. येत्या शुक्रवारी आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, नवरात्रात आपण दररोज सुद्धा महालक्ष्मी अष्टकम 16 वेळेस म्हणू शकतो. लवंगा हातात घ्यायच्या नाही, फक्त 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचं आहे. आता बघा, आता नंतर ठेवल्याच्या नंतर या लवंगाचं काय करायचं,
तर आपल्याला काय करायचं, पुढच्या शुक्रवारी म्हणजे पुढच्या महिन्याच्या शुक्रवारी, आता सप्टेंबर सुरू आहे तर ऑक्टोबरमधल्या कुठल्याही एका शुक्रवारी आपल्याला काय करायचं, ती लवंगाची पोटली बाहेर काढायची, त्याच्यातील लवंगा आपल्याला बाजूला ठेवायच्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा लवंगा चांगल्या घ्यायच्या, तुटलेल्या फुटलेल्या नको. तर त्या लवंगा घ्यायच्या, परत सेम याच प्रकारे सेवा करायची आहे. एक लवंग हातात घ्यायची, एक वेळेस महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं, ती बाजूला ठेवायची. अशा प्रकारे सेम हीच सेवा करायची आणि परत ती पोटली बांधून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. आता त्या जुन्या लवंगा आहेत त्याचं काय करायचं, तर बघा, या ज्या जुन्या लवंगा आहेत या लवंगा तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या पाकिटामध्ये ठेवू शकता. पण बघा, स्त्रियांना मासिक धर्म येतो किंवा काही ठिकाणी बघा पुरुष पाकिट वापरतच नाहीत. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं, त्या ज्या लवंगा आहेत त्या लवंगा तुम्ही दररोज सायंकाळच्या वेळेला, जेव्हा आपण सायंकाळची पूजा करतो लक्ष्मी यायच्या वेळेला, त्या वेळेला त्या 2 लवंगा घ्यायच्या, 2 भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे, त्यामध्ये त्या लवंगा प्रज्वलित करायच्या आणि पूर्ण घरभर आपल्याला त्या लवंगांचा धूर करायचा आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता आहे ती सर्व निघून जाते व माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या घरामध्ये राहतो आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते, स्थिर राहत असते आपल्या घरामध्ये. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारेही त्या लवंगाचा वापर करू शकता. तर ही अतिशय छोटीशी माहिती होती जी सर्वांनी येत्या शुक्रवारी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.